नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक माहुरे, रयत शिक्षण संस्थेच्या राब नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर या ठिकाणी शिक्षणशास्त्र या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण BA द्वितीय वर्षातील घटक क्रमांक 3 समावेशक शिक्षण या घटकाचा अभ्यास करणार आहोत। या घटकामध्ये पाहत असताना आपण समावेशक शिक्षणाचा अर्थ, समावेशक शिक्षणाची वैशिष्ट्ये आणि समावेशक शिक्षणाचे फायदे काय आहेत किंवा महत्त्व काय आहे या घटकाचा अभ्यास या तासाला आपण करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला पाहत असताना आपण समावेशक शिक्षणाचा अर्थ पाहणार आहोत। शिक्षणाशिवाय व्यक्तिविकास आणि व्यक्तिविकासाशिवाय समाज विकास आणि समाज विकासाशिवाय राष्ट्र विकास होऊ शकत नाही। म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 45 मध्ये प्राथमिक शिक्षणाविषयी विचार केलेला आहे किंवा शिक्षण हे सर्वांना मोफत आणि सक्तीचं असावं हे सुरुवातीला मार्गदर्शक तत्वामध्ये होतं। परंतु ज्या वेळेस 2009ला RTE राईट टू एज्युकेशन शिक्षण हक्क आयोग आला किंवा शिक्षण हक्क कायदा आला आणि त्या कायद्यानुसार शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे। कारण का तर व्यक्तीचा विकास करण्यासाठी किंवा व्यक्तीचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये शिक्षणाची भूमिका फार महत्त्वाची आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व पाहत असताना आपण समावेशक शिक्षणाचा थोडक्यात इतिहास पाहूयात, ज्याला इंग्रजीमध्ये इन्क्लुझिव्ह एज्युकेशन असं म्हणतात। याचा इतिहास पाहत असताना सर्वसाधारणपणे 1960 या वर्षामध्ये एज्युकेशन टू ऑल सर्वांसाठी शिक्षण हा विचार प्रवाह आलेला होता। म्हणजे शिक्षण हा घटक आहे तो सर्वांसाठी खुला असला पाहिजे, ओपन टू ऑल, एज्युकेशन फॉर ऑल किंवा एज्युकेशन ऑफ ऑल यासाठी हा विचार आला आणि जागतिक पातळीवर सर्वांसाठी शिक्षणाचं दारी खुलं व्हावं या पद्धतीने विचार करण्यात येऊ लागला आणि हाच विचार पुढे जाऊन 1981 पर्यंत या संकल्पनेचा विचार झाला की शिक्षण हे एज्युकेशन फॉर ऑल असलं पाहिजे, सर्वांसाठी शिक्षणाची दारं खुली पाहिजेत। मग त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ नये, म्हणजे प्रत्येक बालकाला शिक्षण घेण्याचा हक्क किंवा शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे किंवा शिक्षण हे मिळालं पाहिजे किंवा शिक्षणाच्या सर्व सोयी सुविधा बालकापर्यंत पोहोचल्या पाहिजे। त्यानंतर 1990ला बघा, समावेशक शिक्षणाचा अर्थ पाहत असताना थोडक्यात इतिहास, सन 1990ला थायलंड या देशात बघा 1990ला थायलंड या देशामध्ये एक संमेलन भरलेलं होतं आणि या संमेलनामध्ये सर्वांना या संमेलनात जगातील बहुतांश राष्ट्राची राष्ट्रप्रमुख किंवा प्रतिनिधी तिथं समाविष्ट झालेले होते आणि 1990 पासून असं त्या संमेलनामध्ये असा विचार प्रवाह झाला की मानवाचा किंवा मानव जातीचा जर विकास करायचा असेल तर सर्वांना शिक्षणाच्या सुविधा मिळायला पाहिजे किंवा शिक्षण हे सर्वांना मिळालंच पाहिजे। आणि त्यानंतर पुढे जाऊन 1994 मध्ये 6 ते 10 जून 1994 या वर्षात किंवा या कालावधीमध्ये स्पेनमध्ये एक संमेलन भरलेलं होतं। कुठं? स्पेनमध्ये। आणि स्पेनमधील सलमानका या शहरामध्ये एक जागतिक संमेलन भरलेलं होतं आणि या जागतिक संमेलनात एकूण 92 देशाचे प्रतिनिधी व 25 आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था होत्या, विविध तज्ज्ञ शिक्षण तज्ज्ञ होते, म्हणजे एकूण 300 प्रतिनिधी असलेलं हे संमेलन 6 जून ते 10 जून 1994 या कालावधीमध्ये स्पेन या
राष्ट्रात युनेस्कोनं आयोजित केलेलं होतं। आणि या संमेलनामध्ये किंवा या जागतिक परिषदेमध्ये असं ठरवण्यात आलेलं होतं की विशेष गरजा असलेल्या बालकांची किंवा विशेष बालकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी समावेशक शिक्षणाचा पुरस्कार केला होता। म्हणजे सर्वात प्रथम समावेशक शिक्षणाचा पुरस्कार कुठे केलेला आहे, तर या सलमानका येथील जागतिक परिषदेमध्ये। मुख्य प्रवाह तिथून या समावेशक शिक्षणाचा आलेला आहे। आणि त्याचबरोबर शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी प्रयत्न करणे, हे दोन महत्त्वाचे निर्णय या स्पेनमधील किंवा या सलमानका जागतिक परिषदेमध्ये ठरवण्यात आले। आणि त्यावेळेसपासून या समावेशक शिक्षणाचा विचार प्रवाह, म्हणजे शिक्षण देण्याचे जे वेगवेगळे विचार प्रवाह आहेत त्याच्यामध्ये समावेशक शिक्षण हा एक नवीन विचार प्रवाह शिक्षण पद्धतीमध्ये आलेला आहे। मग समावेशक शिक्षण किंवा इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे काय, कशाला म्हणायचं इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, तर त्याचा आपण अर्थ पाहूयात की समावेशक शिक्षण म्हणजे काय। विद्यार्थी मित्रांनो, समावेशक या शब्दामध्येच त्याचा अर्थ सामावलेला आहे, ज्याला कुणी समावेशित शिक्षण म्हणतात, समावेशक म्हणतात, परंतु इंग्रजीमध्ये याला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन असा शब्द आहे। मग समावेशक म्हणजे काय, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेद्वारे विशेष शैक्षणिक गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजानुसार सर्वसामान्य शिक्षण योजनेत सहभागी करून घेणे म्हणजे समावेशक शिक्षण होय। समावेशक शिक्षण म्हणजे काय, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेद्वारे विशेष शैक्षणिक गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजानुसार सर्वसामान्य शिक्षण योजनेत सहभागी करून घेणे म्हणजे समावेशक शिक्षण होय। बघा, विशेष गरजा याचा अर्थ पाहत असताना एक महत्त्वाचा शब्द आहे की विशेष गरजा असणारे बालक। आणि त्यांच्या गरजेनुसार, बघा, जे विशेष गरजा असणारे बालक असतात त्यांच्या गरजा सुद्धा वेगळ्या असतात। सर्वसामान्य बालकांच्या गरजा आणि विशेष बालकांच्या गरजा ह्या वेगवेगळ्या असतात। म्हणून त्यांच्या गरजानुसार, कोणाच्या, विशेष बालकांच्या गरजानुसार सर्वसामान्य शिक्षण व्यवस्थेत, दुसरं महत्वाचं आहे कोणत्या शिक्षण व्यवस्थेत, तर सर्वसामान्य शिक्षण व्यवस्थेत, म्हणजे जे सर्वसामान्य विद्यार्थी आहेत, सर्वसामान्य शिक्षण व्यवस्था म्हणजे सर्वसामान्य शिक्षण व्यवस्थेत सहभागी करून घेणे म्हणजे समावेशक शिक्षण होय। म्हणजे या ठिकाणी जे विशेष गरजा असणारे बालक म्हणजे कोण, जे झोपडपट्टीमध्ये राहतात, दुर्लक्षित आहेत, वंचित आहेत, मग त्याच्यामध्ये काही अपंग असतील, विशेष गरजा असणारे म्हणजे ज्यांना सर्वसामान्यपेक्षा वेगळी मदतीची गरज आहे, या सर्व मुलांचा समावेश जे सर्वसामान्य विद्यार्थी ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये, ज्या शाळेमध्ये शिक्षण घेत असतात त्या शाळेमध्ये या बालकांचा समावेश करून घेत असताना त्यांच्या गरजेनुसार त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये समावेश करून घेणे किंवा सहभाग करून घेणे म्हणजे समावेशित शिक्षण होय। हे एक समावेशित शिक्षणाची व्याख्या। दुसरी व्याख्या आहे की समावेशित शिक्षण म्हणजे विशेष गरजा असणाऱ्या मुलांचा सर्वसामान्य शिक्षण योजनेत सहभाग करून घेणे। म्हणजे ज्या मुलांना किंवा ज्यांच्या गरजा वेगळ्या आहेत, उदाहरणार्थ झोपडपट्टीमध्ये राहणारा मुलगा आणि शहरामध्ये राहणारा मुलगा, यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात, किंवा डोंगर दऱ्यामध्ये ग्रामीण भागामध्ये राहणारा मुलगा, वंचित समाजातील किंवा बहुजन समाजातील मुलगा आणि इतर समाजातील मुलगा यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात, किंवा अपंग मुलगा आणि सर्वसामान्य मुलगा यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात। परंतु या विशेष गरजांच्या मुलांना सर्वसामान्यांच्या शाळेमध्ये शिक्षण देणं हे समावेशित शिक्षणामध्ये किंवा समावेशक शिक्षणामध्ये समाविष्ट आहे। म्हणजे त्यांना वेगळ्या पद्धतीचं शिक्षण न देता एक समाजाचा घटक म्हणून किंवा एक मानवी घटक म्हणून सर्वांसोबत शिक्षण देणं किंवा सर्वसामान्य शिक्षण व्यवस्थेमध्ये
त्यांचा समावेश करणं. दुसरी एक व्याख्या आहे, थॉमस या विचारवंतांनी समावेशक शिक्षणाची व्याख्या केली. त्यांच्या मते समावेशित शिक्षण म्हणजे किंवा समावेशक शिक्षण म्हणजे शिक्षण पद्धतीच्या मुख्य धारेत सर्वांचा स्वीकार, त्या सर्वांना शिकविताना सामान्य शिक्षणाच्या चौकटीतच शिकवले पाहिजे. बघा, सर्व समावेशक शिक्षण म्हणजे काय, तर ज्या बालकांना विशेष गरजा किंवा ज्यांच्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे त्या मुलांचं शिक्षण हे सर्वसामान्य जे मुलं शिक्षण घेत असतात त्यांच्या सोबतच झालं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी त्यांना वेगळ्या प्रकारचे किंवा त्यांना वेगळ्या प्रकारची वागणूक देऊन त्यांना खास, जसं की अपंगांच्या काही स्कूल असतात, त्यांना त्यांच्या शाळेमध्ये न पाठवता त्यांना सुद्धा सर्वसामान्य मुलांच्या किंवा सर्वसामान्य बालकांच्या शाळेमध्ये संधी देणं म्हणजे समावेशक शिक्षण होईल. म्हणजे समावेशक शिक्षण म्हणजे समाजातील सर्व मुलांच्या शिक्षणासाठी शाळेची रचना व आवश्यक सोयीची उपलब्धता करणे. म्हणजे ज्या गरजांना किंवा ज्या बालकांना किंवा विशेष गरजा असणाऱ्या बालकांना त्या शाळेची रचना सुद्धा त्यांच्या पद्धतीने केली पाहिजे. त्यांना ज्या काही सोयी सुविधा लागतात, बघा, विशेष गरजा असणाऱ्या म्हणजे जर सर्वसामान्य मुलांच्या शाळेमध्ये एखादा अपंग विद्यार्थी असेल, त्याला जिना चढता येत नसेल तर त्याच्यासाठी रॅम्प तयार करणे, त्याला व्यवस्थित उभं राहता येत नसेल तर त्याच्यासाठी ती स्टिक देणे किंवा काठी देणे, त्याला थोडंसं अंधुक दिसत असेल तर त्याच्यासाठी भिंगाचा चष्मा वापरायला लावणे किंवा ब्रेन लिपी, म्हणजे ह्या ज्या काही गरजा आहेत ह्या गरजा सुद्धा या सर्वसामान्य शाळेमध्ये दिल्या पाहिजेत. त्यांना सुद्धा विशिष्ट शाळेमध्ये न पाठवता सर्वसामान्य शाळेमध्ये त्यांना प्रवेश देऊन त्यांच्या सोबत शिक्षण देणे म्हणजे समावेशक शिक्षण होईल. म्हणजे या ठिकाणी जे काही विशेष गरजा असणारे बालक असतात त्यांना सर्वसामान्य मुलापासून बाजूला न करता एकत्रित शिक्षण देण्याच्या पद्धतीला किंवा एकत्रित शिक्षण देण्याच्या प्रवाहाला सर्वसमावेशक किंवा समावेशित शिक्षण असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी जे काही बालक आहेत विशेष गरजा असणारे त्यांना वेगळं न करता एकत्रित शिक्षण देणे. सर्वसामान्य मुलं म्हणजे याचाच अर्थ की त्यांना कोणत्याही प्रकारचं अपंगत्व नाही किंवा ते चांगल्या सधन कुटुंबामधून आहेत किंवा ज्यांची पार्श्वभूमी, ज्यांच्या घरातले सर्व शिक्षित आहेत, हे सर्वसामान्य मुलं. आणि त्यांच्यासोबतच जे असे मुलं की डोंगरदऱ्यातून आलेले आहेत, दुर्गम भागातून आलेले आहेत किंवा बहुजन म्हणजे याचा अर्थ SC ST OBC या समाजामधून आलेले मुलं आहेत किंवा खरोखरच कुणाला तरी अपंगत्व आलेलं आहे, मग ते शारीरिक असो, भावनिक असो किंवा बौद्धिक अपंगत्व असो, या मुलांना सर्वसामान्यांसोबत शिक्षण देणं म्हणजे शिक्षणाचा हा एक प्रकार म्हणजे कोणता आहे, समावेशक शिक्षण होय. यालाच समावेशक शिक्षण असे म्हणतात. थोडक्यात समावेश शिक्षण म्हणजे काय, तर सर्व प्रकारच्या बालकांचा स्वीकार करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणे. म्हणजे एखाद्या बालकामध्ये काही शारीरिक अपंगत्व असेल किंवा सामाजिक अपंगत्व असेल, भावनिक अपंगत्व असेल किंवा अस्थिव्यंग असेल, तर या प्रगतचा भेद न करता त्यांना सर्वसामान्य शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणे किंवा मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची व्यवस्था करणे, बालकांच्या शिक्षणाची जबाबदारी निश्चित करणे आणि त्याचबरोबर ही समावेशक शिक्षण पद्धती जी आहे ही एक प्रणाली आहे, एक व्यवस्था आहे. म्हणजे ज्या शाळेमध्ये हे विशेष गरजा असणारे बालक असतात त्या शाळेमध्ये त्यांच्यासाठी वेगळ्या अशा सुविधा केलेल्या असतात, त्यांच्यासाठी वेगळ्या अशा भौतिक साधन सुविधांचा उपलब्ध करून दिले असते. म्हणजे याचाच अर्थ की शाळेमध्ये या बालकांसाठी विशेष सोयी केलेल्या असतात. म्हणजे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सर्व बालकांचा समावेश करणं म्हणजे सर्वसमावेशक शिक्षण होय. म्हणजे शिक्षण प्रवाहात सर्वांचा समावेश करून घेणे होय. कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न करता सर्व मुलांना शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे म्हणजेच समावेशक शिक्षण होय. लक्षात येते तुमच्या? म्हणजे बालकामध्ये कसल्याही प्रकारचा भेद न करता सर्व बालकांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याची ही एक शिक्षण प्रणाली किंवा ज्याला आपण व्यवस्था म्हणतो, हे समावेशक शिक्षणाची एक
व्यवस्था होय. विद्यार्थी मित्रांनो, हा झाला सर्वसमावेश शिक्षणाचा अर्थ. या सर्वसमावेश शिक्षणाची काही वैशिष्ट्ये आहेत. या समावेशक शिक्षणाची वैशिष्ट्ये. मग समावेशक शिक्षणाची वैशिष्ट्ये कोणती आहेत तर ती वैशिष्ट्ये पाहूयात. ही वैशिष्ट्ये अभ्यासत असताना आपणास असं लक्षात येईल की व्याख्यांचा विचार केला किंवा कोणतीही संकल्पना समजून घ्यायचं म्हटलं तर त्या संकल्पनेची वैशिष्ट्ये असतात. बरोबर नाही? संकल्पनेची काही खास वैशिष्ट्ये असतात, काही सर्वसामान्य वैशिष्ट्ये असतात. या सर्वसमावेशक शिक्षणाची मुख्यतः वैशिष्ट्ये काय आहेत तर सामान्य शाळेत सर्व मुलांना प्रवेश देणे. आपण पाहतो की काही अस्थिव्यंग किंवा अपंग असतील तर त्यांना सर्वसामान्यांच्या शाळेमध्ये प्रवेश दिला जात नव्हता, परंतु या सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीमध्ये सर्वसामान्य शाळेत सर्व मुलांना प्रवेश दिला जातो. त्याचबरोबर सर्व मुलांच्या गरजांचा विचार करून अध्यापन केलं जातं. बघा, समावेशक शिक्षण पद्धतीमध्ये सर्व मुलांच्या म्हणजे विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या गरजा किंवा विशेष गरजा असणारे बालक आणि सर्वसामान्य बालक या दोन्ही बालकांच्या गरजांचा विचार करून अध्यापन प्रक्रिया या समावेशक शिक्षण पद्धतीमध्ये केली जाते. त्याचबरोबर जे विशेष गरजा असणारे बालक यांना सुद्धा अभ्यासपूरक उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे सर्वसामान्य बालक आणि विशेष गरजा असणारे बालक या दोघांनाही या अभ्यासपूरक उपक्रमामध्ये सहभागी करून घेतलं जातं. हे एक वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे की बालकांच्या म्हणजेच विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार वर्गरचनेत बदल केला जातो. बघा, आपण काही जिल्हा परिषदेच्या शाळा पाहिल्या तर एक 10-12 वर्षापूर्वी कोणत्याही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये रॅम्प नव्हते. पायऱ्या होत्या, जिना होता, परंतु रॅम्प नव्हते. परंतु आता प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये रॅम्प तयार करण्यात आलेले आहेत. का तयार करण्यात आले तर त्याचं कारण हे आहे, कारण ही समावेशक शिक्षणाची प्रणाली विकसित झालेली आहे आणि समावेशक शिक्षण प्रणालीनुसार प्रत्येक बालकाला किंवा या विशेष बालकाला त्याच्या जवळपास त्याच्या घरापासून जी शाळा जवळ असेल त्या शाळेमध्ये त्याला शिक्षण घेण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. आणि एवढंच नव्हे तर त्या बालकाला जी गरज आहे, जर त्याला जिना चढता येत नसेल तर त्याला जिना चढता येत नसेल तर त्यासाठी खास त्या ठिकाणी रॅम्पची व्यवस्था केली जाते, व्हीलचेअरची व्यवस्था केली जाते. म्हणजेच बालकाच्या आवश्यकतेनुसार वर्ग रचनेमध्ये सुद्धा बदल केला जातो. हे एक वैशिष्ट्य या समावेशक शिक्षणाचं आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे की विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी आवश्यक सर्व सुविधा शाळेत उपलब्ध करून देणं किंवा उपलब्ध असतात. मग आवश्यक सुविधा कोणत्या? जर चालता येत नसेल तर व्हीलचेअर असते, थोडंसं अस्पष्ट दिसत असेल तर त्यांना भिंगांचे किंवा चष्मे दिले जात असतात. जर त्याला ऐकू येत नसेल तर श्रवण यंत्र दिलं जात असतं. म्हणजे हे जे काही साधन सुविधा आहेत, ह्या साधन सुविधा सर्वसामान्य शाळेमध्ये सुद्धा या समावेशक शिक्षण पद्धतीमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. हे एक वेगळं वैशिष्ट्य याचं आहे. त्याचबरोबर बालकांच्या वैयक्तिक गरजांनुसार मार्गदर्शन. बघा, ज्या पद्धतीनं सर्वसामान्य शाळेमध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्याकडे लक्ष देऊन सर्वांना मार्गदर्शन केलं जात असतं, परंतु या सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीमध्ये किंवा समावेशक शिक्षण पद्धतीमध्ये बालकांच्या वैयक्तिक गरजांनुसार मार्गदर्शन केलं जातं. हे एक वेगळं वैशिष्ट्य या समावेशक शिक्षण पद्धतीचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक बालकाला त्याच्या क्षमतेनुसार अध्ययनाची संधी दिली जाते. म्हणजे ज्या विशेष गरजा असणारे जे बालक आहेत त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार, त्याच्या पात्रतेनुसार, त्याच्या कृतीनुसार, त्याच्याकडे कोणतं कौशल्य आहे त्याला अनुसरून अध्ययन करण्याची संधी दिली जाते. आपण पाहतो की RTE 2009 म्हणजे शिक्षण हक्क 2009 नुसार प्रत्येक बालकाला आपलं वय वर्षे 14 पर्यंत जर तो 8 वर्षाचा असेल तर त्याला दुसरीला प्रवेश करण्याची संधी मिळते किंवा प्रवेश दिला जात असतो. म्हणजे वयानुरूप त्याला त्या वर्गामध्ये समाविष्ट केलं जात असतं.
म्हणजे याचाच अर्थ असा आहे की त्याच्या क्षमतेनुसार अध्ययनाची संधी उपलब्ध करून दिली जात असते। आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य या समावेशक शिक्षण पद्धतीमध्ये पालकांची भूमिका ही मित्रत्वाची व सहकार्याची असते। कारण पालकांना असं लक्षात येतं की आपला जो पाल्य आहे किंवा आपला जो बालक आहे, या बालकाला सर्वसामान्य मुलासोबत शिक्षणाची संधी मिळालेली आहे, म्हणून ते पालक आपल्या त्या शाळेसाठी सहकार्य किंवा मित्रत्वाची भावना ठेवत असतात। प्रत्येक वेळेस शिक्षकांना सहकार्य करत असतात। हे एक वेगळं वैशिष्ट्य या समावेशक शिक्षण पद्धतीमध्ये आहे। त्याचबरोबर या समावेशक शिक्षणाचं वेगळं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की गरजू मुले शिक्षणापासून वंचित राहू नये। बघा, ज्यांना गरज आहे त्या गरजू मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे। कारण RTI 2000 नुसार सर्व वय वर्षे 14 वर्षापर्यंतच्या बालकांना शिक्षण घेण्याचा हक्क आहे। जर शिक्षण घेण्याचा हक्क आहे आणि एखादा अपंग विद्यार्थी असेल आणि त्याला सर्वसामान्य शाळेमध्ये जर शिक्षण घ्यायचं असेल तर तो त्या शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकतो। त्याला कोणत्याही पद्धतीनं नाकारता येणार नाही, कारण आपण समावेशक शिक्षण पद्धतीचा स्वीकार केलेला आहे। मग त्या अपंग बालकाला ज्या काही सोयी सुविधा लागतील त्या सोयी सुविधा त्या शाळेने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत। म्हणजे याचाच अर्थ गरजू मुले शिक्षणापासून वंचित राहू नये हे एक वेगळं वैशिष्ट्य या समावेशक शिक्षण पद्धतीचं आहे। त्याचबरोबर सामान्य मुले आणि विशेष गरजा असणारी मुले यांच्यामध्ये मित्रत्वाचे संबंध निर्माण होण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात। बघा, एक विशेष गरजा असणाऱ्या बालकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा असो, मुलांचा असो किंवा त्या विद्यार्थ्यांचा असो वेगळा असतो। परंतु या ठिकाणी शिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची आहे। शिक्षकांनी विशेष गरजा असणारी मुले आणि सर्वसामान्य मुले यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण नातं कसं निर्माण होईल यासाठी शिक्षकांना प्रयत्न केले पाहिजे। अशा पद्धतीनं ही काय समावेशक शिक्षणाची वैशिष्ट्य आहे। म्हणजे या वैशिष्ट्यावरून आणि अगोदर सांगितलेल्या व्याख्येवरून समावेशक शिक्षण म्हणजे काय, तर विशेष गरजा असणारी मुलं आणि सर्वसामान्य मुलं यांना एकाच शाळेमध्ये एकाच संस्थेमध्ये शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे म्हणजे समावेशक शिक्षण होय। म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न करता किंवा भिन्नता न लक्षात घेता सर्व मुलांना एकाच छताखाली शिक्षण देण्याची प्रक्रिया ही समावेशक शिक्षण पद्धतीमध्ये येते। म्हणजे आपण पाहतो की काही शाळा अपंगांना प्रवेश देत नाहीत, परंतु आता या समावेशक शिक्षण पद्धतीमध्ये किंवा ज्या ठिकाणी समावेशक शिक्षण पद्धती आहे त्यामध्ये त्या शाळेमध्ये सर्व मुलांना प्रवेश हा दिला जात असतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला याच्यामध्ये समावेशक शिक्षण पद्धतीमध्येच या समावेशनाचे काही फायदे आहेत किंवा महत्त्व आहे। मग या समावेशनाचे महत्त्व काय आहेत, तर महत्त्व पाहत असताना सर्वात पहिलं महत्त्व असं आहे की सर्व मुलांच्या एकत्र शिक्षणाने शिक्षणावरील खर्च कमी होतो। बघा, आपल्याला महत्त्व सुद्धा पाहायचं कशाचं, सर्व समावेशक शिक्षणाचं। पहिलं महत्त्व आहे खर्च कमी। तिसरा मुद्दा आपण महत्त्व पाहत आहोत समावेशक शिक्षणाचे महत्त्व। पहिलं महत्त्व काय आहे, तर सर्व मुलांच्या एकत्र शिक्षणामुळे शिक्षणावरील खर्च कमी होतो। आपण पाहतो की जे अपंग मुलं आहेत किंवा विशेष गरजा असणारी मुलं आहेत यांच्यासाठी वेगळी शाळा, सर्वसामान्यांसाठी वेगळी शाळा जर असं केलं तर ज्या काही लागणाऱ्या भौतिक साधन सुविधा आहेत यांच्यासाठी वेगळा खर्च येतो। परंतु या सर्व मुलांना जर एकत्र शिक्षण दिलं तर निश्चितच शिक्षणावरील खर्च कमी होतो। हा एक महत्त्व आहे किंवा हा एक फायदा आहे या समावेशक शिक्षणाचा। त्याचबरोबर समावेशक शिक्षणामुळे सामाजिक दृष्टिकोन आणि त्यातून अपंगांचे समाजात पुनर्वसन होण्यासाठी मदत मिळते। म्हणजे अपंग व्यक्तीकडे किंवा विशेष गरजा असणाऱ्या बालकांकडे समाजाचा पाहण्याचा जो दृष्टिकोन वेगळा आहे तो दृष्टिकोन सकारात्मक होण्यास मदत होते। कारण
तेही मुलं आपल्याच शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. आपण पाहतो की समाजामध्ये वावरत असताना ज्यावेळेस आपण एखाद्या अपंग शाळेसमोरून ज्या ठिकाणी अपंगांची शाळा आहे त्या शाळेकडे पाहत असताना आपला दृष्टिकोन वेगळाच असतो. परंतु त्याच मुलांना जर सर्वसामान्य शाळेमध्ये प्रवेश मिळाला तर विद्यार्थ्यामध्ये मैत्रीपूर्ण नातं निर्माण होतं, त्यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारची अंतरक्रिया घडून येत असते. म्हणून त्या मुलांचं एक संपूर्ण समाजामध्ये आपण समाजाचा एक घटक आहोत ही भावना त्यांच्या मनामध्ये रुजण्यास मदत होते. म्हणजेच अपंगांचे समाजामध्ये पुनर्वसन होते. काय होते? अपंगांचे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे अपंगांचे समाजात पुनर्वसन. म्हणजे आपण वेगळे आहोत ही भावना राहत नाही किंवा ते वेगळे आहेत ही भावना सर्वसामान्य मुलांच्या मध्ये राहत नाही. त्याचबरोबर पुढचं महत्व असं आहे किंवा फायदा असा आहे की समावेशक धोरणामुळे अपंगांना व्यावसायिक शिक्षण मिळाल्याने ते समाजाच्या उपयोगी किंवा उत्पादक बनत असतात. हे विशेष गरजा असणाऱ्या मुलांना जर व्यावसायिक शिक्षण दिलं तर जे आपण त्यांच्याकडे की त्यांना काही येत नाही ही जी भावना आहे ती भावना दूर जाऊन ते काहीतरी उत्पादन करत असतात. आपण पाहतो बघा, कधी कधी मार्केटमध्ये या अपंगांच्या शाळेमधून मूकबधिरांच्या शाळेमधून जे काही कलाकृती निर्माण केली जात असते त्यांना मार्केटमध्ये खूप मागणी असते. म्हणजेच आपण सुद्धा या समाजाचा उत्पादक घटक आहोत ही भावना त्यांच्यामध्ये रुजण्यास मदत होते किंवा फायदा होतो समावेशकेचा. त्याचबरोबर समावेशक शिक्षणात अपंगांचे शिक्षण हा सर्वसामान्य शिक्षणांचा एक भाग बनतो. म्हणजे अपंगांच्या शिक्षणासाठी किंवा विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी वेगळं काहीतरी करावं लागतं. हे करण्यापेक्षा त्यांना जर सर्वसामान्य मुलांसोबत शिक्षण दिलं तर तो एकच भाग होऊन जातो. म्हणजे एक भागण्यास हा समावेशकतेचा फायदा आहे किंवा महत्व आहे. त्याचबरोबर समावेशक शिक्षणात प्रत्येक कार्यात अपंगांना समाविष्ट होण्याची समान संधी प्राप्त होते. समावेशकतेमुळे काय होतं की अपंगांना प्रत्येक कार्यात सहभागी होण्याची संधी प्राप्त होते. त्याचबरोबर समावेशक धोरणामुळे बालकाला त्याच्या आवडीनुसार, त्याच्या अभिरुचीनुसार किंवा त्याच्या सोयीच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळते. बघा, समावेशकतेचं धोरण किंवा समावेशकतेचं धोरण किती महत्त्वपूर्ण आहे. बालकाला त्याच्या आवडीच्या शाळेमध्ये प्रवेश दिला जात असतो. म्हणजे आतापर्यंत अपंगांना सर्वसामान्यांच्या शाळेमध्ये प्रवेश दिला जात नव्हता, परंतु या सर्व समावेशक धोरणामुळे किंवा समावेशित शिक्षण पद्धतीमुळे त्या बालकाला त्याच्या सोयीच्या शाळेमध्ये किंवा आवडीच्या शाळेमध्ये प्रवेश दिला जातो. कोणतीही शाळा आता अपंगाला प्रवेश नाकारू शकत नाही. त्याचबरोबर अपंगांचे अपंगत्व सकारात्मक विचाराने स्वीकारून अपंगांना अपंगत्वावर मात करण्याची संधी मिळवून देता येते. म्हणजे जे काही अपंगत्व आहे त्या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून त्यांना त्यांच्यावर मात करण्याची संधी या समावेशक धोरणामुळे मिळत असते. पुढचा फायदा असा आहे की समावेशक शिक्षणामुळे विशेष शाळेच्या मर्यादित वातावरणात, म्हणजे ज्या काही सर्वसामान्यापेक्षा जे काही अपंग मुलं असतात त्यांच्या शाळेवर खूप बंधनं असतात, परंतु बंधनामध्ये शिक्षण घेण्यापेक्षा सर्वसामान्य शाळेमध्ये जर शिक्षण घेतलं तर त्यांना एक फ्री वातावरण, मोकळं वातावरण मिळतं आणि या मोकळ्या वातावरणामध्ये या अपंग मुलांचा चांगला विकास होतो. म्हणून समावेशक धोरण हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर समावेशक धोरणामुळे जे वंचित आहेत, दुर्बळ आहेत किंवा मागास आहेत, अपंग आहेत या मुलांना सर्वसामान्य शाळेत जाण्यासाठी किंवा सर्वसामान्य शाळेमध्ये गेल्यामुळं त्यांना वेगळ्या पद्धतीची समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण होते. बघा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण प्रतिष्ठा कशावर मोजतो तर किंवा एखाद्या मुलाची प्रतिष्ठा तो कोणत्या शाळेमध्ये प्रवेश शिक्षण घेत आहे याच्यावर. परंतु या अपंग मुलांना, या वंचित मुलांना जर सर्वसामान्य शाळेमध्ये शिक्षण दिलं तर त्यांनाही समाजामध्ये योग्य प्रतिष्ठा निर्माण होण्यास मदत होते आणि सर्वसमावेशक धोरणामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणेच त्यांचाही विकास होतो. म्हणून शिक्षण पद्धतीमध्ये
हे जे काही सर्वसमावेशकतेचं किंवा समावेशक धोरण आलेलं आहे हे समाजाच्या राष्ट्राच्या विकासासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. कारण राष्ट्राचा विकास तेव्हाच होऊ शकतो जर बालकाचा सर्वांगीण विकास झाला असेल किंवा त्या राष्ट्रातील सर्व बालकांचा विकास झाला असेल किंवा सर्व बालकांपर्यंत शिक्षणाच्या सोयी सुविधा जर पुरवल्या गेल्या तरच बालकाचा विकास पर्यायानं राष्ट्राचा विकास होत असतो. म्हणून समावेशक शिक्षण ही एक शिक्षणाची प्रणाली आहे जी प्रणाली मानवाच्या किंवा अखिल मानव जातीच्या विकासासाठी अगदी महत्त्वपूर्ण असणारी ही एक प्रणाली आहे. अशा प्रकारे आज आपण समावेशक शिक्षणाचा अर्थ, समावेशक शिक्षणाची वैशिष्ट्ये आणि समावेशक शिक्षणाचे फायदे या घटकाचा अभ्यास केलेला आहे. पुढच्या तासाला आपण या समावेशक शिक्षणाविषयी भारतामध्ये कोणकोणती ध्येय धोरणं ठरवण्यात आली या घटकाचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.